पॉश मशीन बंद असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रेशनवरचं धान्य वितरण गेल्या 10 दिवसांपासून ठप्प आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. लोक येतात, रेशन कार्ड दाखवतात, परंतु ही पॉश मशीन जी आपण बघताय ही पॉश मशीन जी आहे ती बंद आहे. गेले 10 दिवसापासून काम करत नाही. त्यामुळे जुलैचं रेशन जे आहे ते देता येत नाही लोकांना. लोकांचा रोज जो आहे तो या ठिकाणी रेशन दुकानदारांना सहन करावा लागतोय. मॅडम, कशासाठी आल्या तुम्ही? राशन घ्यायला. काय म्हणतात हे? मशीन बंद आहे ना. मग रोज म्हणजे येऊन पाहायचं म्हणे, जर चालू असेल तर मिळेल म्हणे. किती दिवसापासून येत आहे तुम्ही? मी 5-6 दिवसापासून. काय म्हणतात हे? मशीन बंद आहे ना. मशीन बंद आहे. सर्व्हर डाऊन आहे म्हणे. किती राशन मिळतं तुम्हाला? मला 16 किलो तांदूळ, 4 किलो गहू. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 4,20,000 रेशन कार्ड्स धारक आहे आणि त्यांना याचा फटका बसतो है. गुडबे, क्या कहेंगे? पिछले 10 दिनों से नागपुर शहर में, पूरे महाराष्ट्र के अंदर में पॉज मशीन बंद है और वारंवार हमने इसकी तकरार हमारे यहाँ के अन्नधान्य वितरण अधिकारी, आयुक्त और मुंबई मंत्रालय में सचिव साहब से की हुई है, लेकिन उनका कहना है कि शाम तक चालू हो जाएंगी, शाम तक चालू हो जाएंगी। यही 4-5 दिन से उनका बोलना है, लेकिन अभी तक मशीन चालू हुई नहीं। और उनने आज भी बोला था कि आज चालू हो जाएंगी सवेरे, सोमवार को सवेरे, लेकिन सोमवार आज भी चालू नहीं हुई है। इससे नागपुर शहर की करीबन 8 से 10 लाख जनता को अभी भी राशन से वंचित है। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. और आने वाले समय में सन त्यौहार सामने, अभी सरकार ने किट की घोषणा की है और अगस्त महीने का माल अभी से दुकान में डाला जा रहा है। दुकान में अगर माल मशीन बनने से माल का वितरण नहीं तो अगस्त महीने का माल हम कहाँ से उतारेंगे? तो राज्य सरकार से हमारी नम्र विनती है कि इस पर जल्द से जल्द हमारी पॉज मशीन शुरू की जाए ताकि जनता को अनाज का वितरण हो सके. नक्कीच ही पॉश मशीन बंद असल्यामुळे आपण बघू शकतो गेल्या 10 दिवसापासून रेशन वितरण जे आहे ते थांबलेलं आहे. लोक येतात आणि त्यांना परत जावं लागते अशी परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्यातील रेशन वितरण जे आहे ते ठप्प आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पॉश मशीन बंद आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.